आरणा ना आज खूप त्रास देते तिच्या आईला. नमस्कार मित्रांनो, मी जयदत्त पालवे आणि स्वागत आहे तुमचं वायफाय चॅनलच्या अजून एका नवीन मराठमोळ्या व्हिडिओमध्ये. तर आज 25 तारीख आहे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे. तर 26 जानेवारीचा जो लॉंग वीकेंड आहे त्या वीकेंडच्या दिवशी आम्ही प्लॅन केलाय मुंबई टू महाबळेश्वर ही ट्रिप. तर या ट्रिपमध्ये मी असणार आहे, आरणा असणार आहे आणि आरणाची मम्मी सुद्धा असणार आहे. आता आमची 10 वाजताची एक बस आहे, स्लीपर कोच AC, ती सुटणार आहे दादर प्लाझावरून. त्यानंतर पुढे तुम्हाला समजेलच. तर ह्या पिकनिकचं बजेट काय असणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच आणि शेवटला मी तुम्हाला डिटेलमध्ये सुद्धा सांगेल. आता वाजले 9:30. तर चला पटपट काही 10ची बस आहे आमची प्लाझावरून. तर हे आपलं वेस्ट पाऊच, ही एक माझी बॅग, ही बॅग आरणाकडे, ही मोठी बॅग मिक्स आणायचं. चलो. तर आता मी दादरला पोहोचलोय. प्लाझा सिनेमा म्हणजे काय? सिनेमा म्हणजे मूवी थिएटर. वा, तुला कसं माहिती का? मला माहिती. आणि तुला माहिती आपण कुठे चाललोय? कुठे? महाबळेश्वर. तुला कोणी सांगितलं? मला माहिती. वा. तर आता आम्ही इथे प्लाझा सिनेमाला पोहोचलोय. शैलेंद्र तिकडे शॉपिंग करतोय. हे हॉटेल वाउचर आहे, हे रिटर्न तिकीट आहे ना, बसची. बस हा तुमचा साईड सीनचं वाउचर. ठीक आहे. आम्ही प्लाझा सिनेमा जवळ पोहोचलोय आणि इथून बस सुटतात. तर मागे जे आता तुम्हाला दाखवलं फुटेज त्यामध्ये हॉटेलचे वाउचर आणि तिकडचं महाबळेश्वरमध्ये फिरायचे जे कुपन्स आहेत ते कुपन आपण कलेक्ट केले. 10 झालेत. 10:15चा रिपोर्टिंग टाइम आहे आणि 10:30ला बस सुटणार. 10:30 वाजलेत तरी पण अजून आमची बस नाही आली आहे. तर आमची बस आली आहे 9लाही. चला आपल्या घरात शिरायचं ना. निघा घरात. तू आता आमच्याकडे येणार नको झोपू. दररोज झोपते ना. आज आ घेऊन. The next morning. मॉर्निंग आरणा. 8:20 वाजलेत. आम्ही ऑलमोस्ट महाबळेश्वरला पोहोचलोय. तिथून आमची गाडी निघाली 11:30 वाजता. आम्हाला 10चा टायमिंग दिलेला. 11:30ला तिथून निघाली आणि इतकी फिरत मुंबईमधून गेली सायन, चेंबूर आणि ठाणे. तिथून मग आम्ही नंतर 3:30ला ऑलमोस्ट लोणावळ्यामध्ये खालापूर टोल नाक्याच्या इथे कुठेतरी पोहोचलो होतो. एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे जर तुम्ही कुठेही ट्रॅव्हल करत असाल रात्रीचा किंवा कधीही, चुकून खालचा बर्थ घेऊ नका. मुंबई ते महाबळेश्वरमध्ये 12,500 खड्डे होते, ते सगळे जाणवले माझ्या पाठीला आणि आम्हाला दोघांना सुद्धा झोप नाही, सावित्रीला पण नाही आणि मला पण नाही. त्यामुळे लोअर बर्थ चुकून पण घेऊ नका. आणि सीझनमध्ये तर अजिबात बुकिंग करू नका. सीझन म्हणजे जेव्हा 3 हॉलिडे येतात ना, फ्रायडे, सॅटर्डे, संडे किंवा सॅटर्डे, संडे म्हणते, तेव्हा चुकून पण बुकिंग करू नका. आपल्याला 600-700 रुपयाला मिळते, तीच आम्हाला 1000 रुपयाला मिळाली. म्हणजे पर कपल आम्हाला 2000 रुपये लागले. तर चला आता महाबळेश्वर आलाय ऑलमोस्ट, उतरू आपण. इधर ही आहे. बस हे सांगून त्याने आम्हाला ही रूम कन्व्हिन्स केली. जकुजी. आरणा, हे तुला छोटा स्विमिंग पूल. मग काय काय त्याला काय बोलतात? बादली असते. 8:30च्या आसपास पोहोचलो आणि पहिला ब्रेकफास्ट केला तिथे. ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी होता आणि त्यानंतर आम्हाला 10चं चेक इन मिळालं. बाहेर फिरायला जायचंय. स्ट्रॉबेरी खायची. मग स्ट्रॉबेरी खायला पण बाहेर यावं लागेल ना. चल. नाही जायचं, आम्ही चाललो. बाय. तर आता 3:30 वाजले. 11 ते 3 आम्ही मस्तपैकी आराम केला, थोडा मार्केटमध्ये फिरलो आणि आता निघालो प्रतापगड फोर्टवर. चलो 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 चलो. आवळा घ्यायचे.
ही अर्णाची आई, तिला जे घ्यायचं असेल ते अर्णाला विचारते. आवळा घ्यायचा आहे, चप्पल घ्यायची आहे, खेळणी घ्यायची आहे. जे अर्णाच्या आईला स्वतःला घ्यायचं ना ते विचारते अर्णाला. आणि अर्णा काय नाही बोलत नाही. मग आता फोटो सेशन चालू आहे. हे बघा यांचे फोटो सेशन खतमच नाही होते. ए शूज कशाला घासते? नवीन घ्यायचं आहे. अर्णा रुसली आहे. 15-20 मिनिटात आरामशीर पोहोचलो आम्ही वरती. आणि हा असा वरचा काहीसा देखावा. तर या सगळ्यांचा फोटो सेशन झालं आता. आणि आता आम्ही आता वरती चाललोय. हे ते बघ वरती बघ. अर्णा ना आज खूप त्रास देते तिच्या आईला. का अर्णा आज तू त्रास का देते आईला? तरी तिला आम्ही स्ट्रॉबेरी दिली ना. फोटो काढायला नेहमी पचका करते अर्णा. चला चला बाय. बाबू कुठे आलो आपण? तर अर्णाच्या आई कसं वाटलं तुला? मस्त एवढंच. हे बघा अर्णा जेव्हा गडावर चढायचं होतं तेव्हा उचलून घ्या आपलं होतं. आणि आता आमच्या हे बघा हे मागे चाललेच आणि पुढे पुढे चालली. तर आमचं आता प्रतापगड बघून झालंय. आणि आता आम्ही चाललोय शिवकालीन एक गाव त्यांनी असं उभारलेलं आहे. तर ते बघायला चाललो आता. ते खूप सुंदर आहे. मी व्हिडिओ बघितले त्याचे खूप. आहे ना कोणताही घे 120. इकडे अर्णा रेडी होते आणि इकडे अर्णाची आई रेडी होते. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. डे 2 आणि आज आम्ही चाललोय महाबळेश्वरला नाही. तर आज आम्ही चाललोय मॅप्रो गार्डनला. आणि आमच्या तिघांचा असा काहीसा लुक आहे. माझा डेनिम जॅकेट, बॉटल ग्रीन कलरचा शर्ट आणि ऑरेंज बुटकट पॅन्ट्स, कॉटराय. अर्णाची आई हॅलो ट्रेडिशनल मध्ये. अर्णा सगळ्यात एकदम भारी वाटते हो ना अर्णा? तिचा हेअर बँड पिंक आणि हा काय याला काय बोलतात क्लिप पिंक, नेकलेस. ओ रिंग पण पिंक आहे. बटरफ्लाय टी शर्ट. ओ आणि जॅकेट सिल्वर. अर्णा घालून दाखव कशी दिसते. आणि हा अर्णाचा फायनल लुक आहे. आता अर्णा शूज घालेल तिचे. तर आपला पहिला स्पॉट इथे आला आपण स्ट्रॉबेरी गार्डन मध्ये. स्ट्रॉबेरी बघायला. फोटो नाही व्हिडिओ काढतो मी. तर ही आहे स्ट्रॉबेरी फार्मिंग. तर आपल्या दुसऱ्या दिवसाचा पहिला हॉल्ट स्ट्रॉबेरी फार्मिंग. स्ट्रॉबेरी डिलाईट हॉटेलमध्ये आणलं आहे. त्या तिकडे साईडला हॉटेल आहे आणि इथे स्ट्रॉबेरी फार्मिंग आहे. आवडलं का काय? माझ्या अर्णाला आवडलं. स्ट्रॉबेरी तोडून खाली आहे इथे. कशी आहे? हां तिची खूप फेवरेट आहे स्ट्रॉबेरी. अक्षय कुमार बनून आली आहे. तिथून खाली जायला पण रस्ता. इथे कोबी लावली आहे आणि झेंडूची फुले आहे. त्या तिकडे स्ट्रॉबेरी आहे बघा. मोठी मोठी स्ट्रॉबेरी आली आहे तिथे. यांच्यासारखे स्ट्रॉबेरी चोरतील म्हणून ते अलाउड नाही तिथे है ना. हसते बघ अशी हसते. तर डे 2चा हा सेकंड पॉईंट, एट्स पॉईंट आणि एलिफंट हेड. तुम्ही मगाशी हा जो तुम्ही बघताय व्हिडिओ आता पुढचा येईल तो एलिफंट हेडचा. आणि हा केट्स पॉईंट इथे. चला चला चला. अर्णा कुठे गेली? मम्माने अर्णा आहे का? मोबाइल लेके जाते हैं वो लोग. हाँ वो सब कुछ लेके जाते हैं भाई लांबून. तर आजचा दिवसाचा थर्ड पॉईंट. आम्ही इथे आलो वॅक्स म्युझियमला. आम्ही ऑलरेडी सगळं वॅक्स म्युझियम, ॲक्वेरियम आणि गो कार्टिंग केलेलं लास्ट टाइम. हा गो कार्टिंग केलेला. तर आज आम्ही ते सगळं काय करत नाही. 90 सिनेमाला चाललो आहे. 90 सिनेमाचं तिकीट किती होतं का? 250 ना? 250 पर पर्सन, 250 पर पर्सन आहे.
हा मग आम्ही त्यांच्याकडे कॉम्बो ऑफर आहेत. ॲक्वेरियम, वॅक्स म्युझियम आणि 90 सिनेमा. जर कॉम्बो ऑफर घेतलं तर 750चं 600ला पर पर्सन. आम्ही ॲक्वेरियम सुद्धा घेतलं. ॲक्वेरियमचं एकच माणसाचं घेतलं कारण मी बघितलं मला बोर होतं. अण्णा कसं वाटलं 90 सिनेमा? काय होतं त्याच्यामध्ये? हा आणि काय झालं? आणि काय नाही ते भूताचं आलं तेव्हा. भूताचं नव्हतं, ते ड्रॅगन होतं. ड्रॅगनच्या पुढे जे होतं ना सगळं अंगारा वगैरे टाकलेलं. आवडलं तुला? चला आता ॲक्वेरियमला. आणि अर्णा आणि अर्णाच्या आता ॲक्वेरियम मध्ये चालले. बाय अर्णा. अर्णा बाय. अर्णा कसं वाटतंय? इकडे सी बघू काय आहे हे. टॉर्टोइज तिकडे मागे मागे येणार. हे आपण आता फिश बघूया. टॉर्टोइज आहे मागे. मजा आली अर्णा? मजा आली काय? ही बघा, ही हालत असते जर तुम्ही लॉंग विकेंडला आला तर. वो फॉर्म भर के आपको देना पड़ेगा. किती किलो घेतला पाहिजे स्ट्रॉबेरी? अर्धा किलो. किती रुपये? 100. म्हणजे किलो 1 किलो 200 रुपये सांगतात. ऐका ना ताई, मला 1 पाव किलोचं वेगळं, मी अर्धा किलो असं बघ. अर्णा कुठला पाहिजे तुला? का? तर अशा प्रकारे आमची ही महाबळेश्वरची ट्रिप होती. ही ट्रिप थोडी बजेटेड होती. ह्या बजेटेड ट्रिपचे काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आस्पेक्ट होते. पॉझिटिव्हमध्ये एवढाच की फक्त कमी खर्चाची ट्रिप होती. नेगेटिव्हमध्ये मला फक्त हॉटेलमध्ये थोडंफार कॉम्प्रोमाइज करावं लागलं. हॉटेल मला आवडलं नाही. मुंबई टू महाबळेश्वर जायचा पर कपलचा खर्च होता 2000 रुपये. म्हणजे पर हेड तिकीट 1000 रुपीज. येऊन जाऊन आमच्या दोघांचे झाले 4000 रुपये. अर्णा फ्री मध्येच आली आणि तिकडे गेल्यावर उरले 12000. तर 12000 मध्ये आमचा स्टे मध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर तिन्ही इन्क्लूड होते 2 दिवसासाठी. तिथे फिरायचं. तर तिथे आम्ही काय काय फिरलो ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. फिरण्यामध्ये सुद्धा तिकडचा जो ड्रायव्हर सांगेल त्या टायमिंगला आम्हाला ऍडजस्ट करावं लागायचं. तर त्यामध्ये 2 स्लॉट होते. एक म्हणजे 9 ते 3 किंवा 3 ते 6. ह्या 2 स्लॉटपैकी एक स्लॉट आम्हाला सिलेक्ट करायचा होता. तर पहिल्या दिवशी आम्ही 3 ते 6ला गेलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही 9 ते 3 मध्ये गेलो. तर या महाबळेश्वर ट्रिपचा व्हिडिओ आम्ही 2 भागांमध्ये डिवाइड केला आहे. एक म्हणजे पूर्ण महाबळेश्वर ट्रिप आणि दुसरं म्हणजे शिवकालीन खेडेगाव. याचा आपण सेपरेट व्हिडिओ बनवा कारण लोकांमध्ये जागरूकता करण्याची गरज आहे. शिवकालीन खेडेगाव हे मस्ट व्हिजिट प्लेस आहे. जर तुम्ही महाबळेश्वरला जाणार असाल तर शिवकालीन खेडेगावला नक्की व्हिजिट करा. तर एक प्रो टिप तुम्हाला सांगतो. आम्ही जी चूक केली ती तुम्ही करू नका. आम्ही लॉंग विकेंड बघून आम्ही ट्रिप प्लॅन केली होती. त्यामुळे आम्हाला भरपूर गर्दी, भरपूर ट्रॅफिक आणि भरपूर एक्सपेन्सिव्ह आम्हाला पडलं. हेच जर तुम्ही नॉर्मल सॅटर्डे संडेला जरी केलात तरी तुम्हाला हे खूप स्वस्तात पडेल. ऑलमोस्ट 7 ते 8 हजारामध्ये तुमची पूर्ण महाबळेश्वरची ट्रिप प्लॅन होईल. जर तुम्ही लॉंग विकेंड बघायला गेला तर तुम्हाला ट्रिप महाग पडेल. त्यापेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करेल की 2 दिवस ऑफिसला दांडी मारा, ते परवडेल. 16,000 कुठे आणि 8,000 कुठे. ट्रिप वीकेंडला प्लॅन केली तर तुम्हाला डायरेक्ट डबल होते ट्रिपचं भाडा. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल की मस्तपैकी ऑफिसला सुट्टी मारा, फ्रायडे किंवा थर्सडे आणि सॅटर्डे अशा 3 दिवसाची ट्रिप प्लॅन करा. तुम्हाला मस्तपैकी विदाउट ट्रॅफिक, विदाउट गर्दी सगळीकडे फुल एन्जॉय करता येईल. चला मग व्हिडिओ इथेच संपवतो. अजून असे नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. तुम्ही साथ देत राहा. तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे. चला मग व्हिडिओला इथे एंड करूया. टाटा बाय बाय.